संगीत दर्दी रसिक प्रेक्षकांचे, गायक कलाकारांचे आणि सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांचे, संस्थेच्या सर्वच कार्यकर्त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करत आहोत। एकदा जोरदार टाळ्या आपल्या सर्वांसाठी होऊन जाऊ द्या। TMG क्रिएशन्स प्रस्तुत फिर भी दिल है हिंदुस्तानी हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम आज या ठिकाणी सुनील वाडकर कराओके सिंगिंग स्टुडिओ रघुलीला मॉल वाशी या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमास आपण सर्वांनी उपस्थिती आणि सहभाग घेतला त्यासाठी सर्वांचा मनापासून आभार। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख चीफ ऑर्गनायझर मिसेस सलमा खान जी, तसेच आदरणीय ND खान सर यांच्या सहयोगाने, तसेच त्यांचे सहकारी डॉक्टर विजय मोरेजी यांच्या सहयोगाने आणि सर्व त्यांच्या टीमच्या वतीने हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतोय। आजच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सन्माननीय पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। आदरणीय कॅप्टन मनोज भामरेजी, आदरणीय एकनाथ खोल्लमजी, एक्स असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस अँड रेसिपेंट ऑफ DG इंसिनिया, तसेच आदरणीय डॉक्टर स्नेहा देशपांडेजी, सोशल ॲक्टिव्हिस्ट, डेप्युटी डिस्ट्रिक्ट चीफ, शिवसेना वाशी नवी मुंबई, तसेच स्पेशल गेस्ट ऑनरेबल अनिता मानेजी, सोशल ॲक्टिव्हिस्ट, तसेच ऑनरेबल स्नेहा चंदोरकर, मेंबर ऑफ लायन्स क्लब अँड डेप्युटी प्रेसिडेंट ऑफ नवी मुंबई, आणि सुनील वाडकर सर जे फाउंडर आहेत सुनील वाडकर या सिंगिंग स्टुडिओचे, स्वतः त्यांची इन्स्टिट्यूट आहे, आणि सर्वच या ठिकाणी आलेले आमचे सर्व सहकारी व्हिडिओग्राफर सविता अलीजी, तसेच मी आपला दोस्त आणि होस्ट वर्सेटाईल सिंगर परफॉर्मर रत्नदीप आपल्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत। आजच्या कार्यक्रमासाठी बेस्ट विशेष ममता वुमेन वेलफेअर एज्युकेशन सोसायटी, रॉयल एज्युकेशनल अँड वेलफेअर असोसिएशन, लिटिल आयडल किड्स स्कूल न्यू पनवेल, कॅप्चर हट प्रोडक्शन या सर्वांनी या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत। तर आजचा कार्यक्रम अपन सुरू करते क्षणाचाही विलंब न करता। चलिए दोस्तों, आज की महफिल का आगाज़ करते हुए मुझे बहुत खुशी हो रही है, क्योंकि जिस देश के लिए हम जीते हैं, जिस देश में हम जीते हैं, सबसे पहले सबसे ऊपर हमारा देश होता है। राष्ट्रहित प्रथम, बाकी सारी चीज़ें बाद में होती है। इसीलिए देश होगा तो हम होंगे, इसीलिए देश का विकास और देश से प्रेम यही हमारा लक्ष्य होना चाहिए। तो लेकिन हमारे देश को नमन करते हुए, क्योंकि कोई भी प्रोग्राम राष्ट्रगीत से शुरू हो यही हमारी अभिलाषा है, तो मैं सबसे गुजारिश करूंगा 2 मिनट के लिए आप सब खड़े हो जाइए अपने राष्ट्रगीत के सम्मान में, और हम सभी इस राष्ट्रगीत को समूह के साथ गाएंगे। परेड सावधान, परेड, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे। भारत माता की वंदे। क्या बात है, बहुत ही शानदार तरीके से आज का तालियां, क्या बात है इसके दिन। और इस देश को चलाने के लिए जो संविधान है वो संविधान डॉक्टर भीमराव अंबेडकर जी ने लिखा था, और उसी के साथ देश की राज्य घटना लागू हुई थी, और 26 नवंबर को ये संविधान लिख के तैयार हुआ था, और उसके बाद 26 जनवरी को ये लागू कर दिया गया था, जिसके तहत हम चलते हैं, जीते हैं, सांस लेते हैं, किसी पर कोई जाति नहीं होती, कोई अन्याय नहीं होता, सब अपने हक अपने को मिलते हैं, वो सिर्फ संविधान की बदौलत। और आज
इतने सारी जातियाँ धर्म मजहब एक साथ इस देश में रहते हैं, वो संविधान की बदौलत। तो इस संविधान को याद करने का दिन है। तो आज का ये प्रजासत्ताक दिवस, गणतंत्र दिवस आप सभी को बहुत बहुत मुबारक हो। और आज की इस महफिल का पहला स्वागत गीत गाने के लिए एच.एन. पटेल साहब को मैं यहाँ पे आमंत्रित करता हूँ। एक बार जोरदार तालियां एच.एन. पटेल जी का तारुफ में क्या करूँ। हमारे प्रोग्राम की आन बान शान, जैसे मैं हमेशा बोलता हूँ, आन बान शान एंडी खान और सलमा खान। इनके साथ कई सारे सोशल एक्टिविटी में काम करते हैं और कंधे से कंधा मिलाकर चलते हैं। तो आज की महफिल का पहला आगाज, पहला गीत, स्वागत गीत इनके सुरों से आज यहाँ पे सुनने को मिलेगा। सर धन्यवाद। सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मी मनपूर्वक शुभेच्छा देतोय। 76वा संपन्न करत आहोत। सरांनी सांगितलं की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। नवे ते आपण प्राप्त केलं। पण 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सर्व कमिटीने जे एक आदर्श लोकशाही राज्यघटना निर्माण केली, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस अशा प्रकारचा कालावधी त्या राज्यघटनेला लागला आणि एक चांगल्या प्रकारची राज्यघटना तयार करून 26 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती सुपूर्द केली। आपल्याला याची सर्वांना कल्पना आहे की 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण प्रजासत्ताक दिन मात्र 26 जानेवारी 1950। पण 26 जानेवारी 1950ला खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक दिनाची अंमलबजावणी करण्यात आली। मित्रांनो, या पाठीमागचा इतिहास जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या लक्षात येईल की 1929 साली एक लाहोरमध्ये अधिवेशन झालं आणि त्यामध्ये अध्यक्षस्थानी पंडित जवाहरलाल नेहरू होते। आम्ही सर्वांना हेच माहिती आहे, आपण सर्वजण बोलतो की 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आहे, आम्ही तो प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो, पण त्याच्या पाठीमागचा एक इतिहास जर पाहिला तर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल की 1930 साली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी शेवटचा शनिवार जो होता, तो शेवटचा शनिवार आला होता 26 जानेवारी 1930। आणि तेव्हा आपण सर्वांनी एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण व्हावं, स्वराज्याची निर्मिती व्हावी यासाठी झेंडा फडकवला होता। आता त्यावेळचा काळ कशा प्रकारचा असेल हे आपण कल्पना करू शकत नाहीये, परंतु 26 जानेवारी 1930ला सर्वांनी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचे झेंडे फडकवले होते। मग प्रश्न निर्माण असा झाला की 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य दिन आहे, 26 जानेवारीला आपण जर का प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो त्याच्यामुळे, आणि 26 नोव्हेंबरला संविधान दिन म्हणून आपण साजरा करतो। हा पाठीमागचा खऱ्या अर्थाने इतिहास आहे। जननी की जय जय गाएंगे हम आगे बढ़ते जाएंगे, सुख की हमको चाह नहीं दुख की हमको परवाह नहीं, तन मन धन प्राण चढ़ाएंगे हम आगे बढ़ते जाएंगे। चाहे लगे वर्षा की झड़ी, चाहे पीछे पग पड़ी, पीछे पग ने हटाएंगे, जननी की जय जय गाएंगे हम आगे बढ़ते जाएंगे, हम आगे बढ़ते जाएंगे। या सार्थ पंक्ती आपल्याला हेच सांगतात की भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक देशभक्तांनी, क्रांतिकारांनी, शूरवीरांनी, समाज सुधारकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली। खऱ्या अर्थानं तो स्मरण करण्याचा दिवस आहे। आता सरांनी सांगितलं डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली जी का राज्यघटना आहे ती आदर्शप्रद राज्यघटना, आणि त्या राज्यघटनेप्रत्यर्थ खऱ्या अर्थानं आपण तो संविधान दिन साजरा करतोय। आणि प्रजासत्ताक दिन, प्रजेची सत्ता, आपल्याला मिळालेली सत्ता। अधिक वेळ न घेता मी स्वागत गीताकडे वळतोय। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय। आणि एका खान साहेबांनी आता सांगितलं, सर तुम्ही सुरुवात करा, मला थोडंसं अवघडल्यासारखं झालंय, करतो सुरुवात। सुस्वागत, जरा टाळ्यांची साथ द्या। सुस्वागतम 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 आपुले, सुस्वागतम 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 आपुले, स्वरसाजांच्या गुंफून लहरी स्वागत करू आपुले, स्वरसाजांच्या गुंफून लहरी स्वागत करू आपुले, या स्वागत समयी या मंगल समयी, सुस्वागतम 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 आपुले, सुस्वागतम 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 आपुले,
वृक्षासम तुम्ही थोर मनाची द्यावी प्रेमळ छाया, वृक्षासम तुम्ही थोर मनाची द्यावी प्रेमळ छाया, या मंगल समयी या स्वागत समयी सुस्वागतम 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 आपुले, सुस्वागतम 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 आपुले, सुस्वागतम आपुले, सुस्वागतम आपुले. सर्वांना मी मनपूर्वक या ठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतोय आणि या ठिकाणी मला स्वागताचा एक स्वागतपद गाण्याची संधी या ठिकाणी दिली. खानसाहेब मनपूर्वक या ठिकाणी स्वागती करतो आणि आभारी व्यक्त करतो. धन्यवाद. तुमचा आवाज सुरेला आहे की नाही ते माहिती नाही, पण तुमच्या भावना नक्कीच सुरेल्या आहेत, त्या आमच्यापर्यंत पोचलेल्याच आहेत. खूप सुंदर आणि इतका अभ्यासपूर्ण मांडणी हे एका अभ्यासू व्यक्तिमत्वाचाच भाग आहे. त्यामुळे माणूस ज्ञानाने सुंदर पाहिजे, शरीराने सगळे सुंदर असतात आणि स्वभावाने सुद्धा. चला तर आजची मैफिल सुरू झालेली आहे. मी सन्माननीय विद्या डोंबेजी यांना आमंत्रित करत आहे. त्यांनी जयोस्तुते हे सुंदरसं गीत मराठमोळ्या शैलीमध्ये त्यांनी प्रस्तुत करावं. विद्या डोंबेजी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. जयोस्तुते जयोस्तुते श्रीमन्मङ्गले शिवास्पदे शुभदे स्वतन्त्रते भगवते त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. मेरा रंग दे मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला रंग दे रंग दे रंग दे बसंती चोला माए रंग दे, मेरा रंग दे मेरा रंग दे. अब भी जिसका खून नहीं खोला, खून नहीं वो पानी है, जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है. जिस पथ पे चला उस पथ पे मुझे आंचल तो बिछाने दे,
साथी ना समझ कोई बात नहीं, मुझे साथ आने दे। हम लोगों को समझ सको तो, हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी। हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितनी भी तुम समझोगी उतनी होगी हैरानी। अपनी छतरी तुमको दे दे कभी तो बरसे पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी। कराओके सिंगिंग कार्यक्रमात आपलं स्वागत। पुढचं गीत प्रस्तुत करण्यासाठी मी मंचावर बोलवित आहे मिलिंद जाधव यांना। जहाँ डाल डाल पे सोने की चिड़िया, पुन्हा एकदा मनोज कुमार यांचं कॉम्बिनेशन। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया दी है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। बॉर्डरवरती ते आहेत आणि स्थानिक लेवलला पोलीस असतात, तर या सुरक्षाकर्मी आपला जीव धोक्यात घालून आपल्या देशाचं रक्षण करतात, तर त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। वेलकम सर, वेलकम मॅम। डॉक्टर विजय मोरे सर आजच्या कार्यक्रमाचे को ऑर्गनायझर सुद्धा आहेत आणि रफी साहेबांचे डायहार्ड फॅन आहेत। बरीचशी गीतं त्यांनी गायलेली आहेत आणि बरेचसे सोशल उपक्रम त्यांनी केलेत, ज्याचा मगाशी मी उल्लेख केला। त्यांना पुरस्कार सुद्धा। विजय सात दिवे जी, मन्ना डे जी की सुर में गाया हुआ ऐ मेरे प्यारे वतन, व्हेरी टची सॉन्ग, व्हेरी सायलेंट सॉन्ग। वेलकम सर। दोन शब्द फक्त TMG क्रिएशन्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आणि बसलेले आमचे हिरो त्यांच्यासाठी। पहिला यासाठी की कार्यक्रम ज्या पद्धतीने सुरू झालेला आहे, प्रजासत्ताक दिन आहे आज, प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाचं जे महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे, साहेब कुठे आहेत त्यांनी, आणि कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरण करून हा दिवस सुरू केलेला आहे, कारण की प्रजासत्ताक दिन हा डॉक्टर आंबेडकरांचा आहे। आणि दुसरं गोष्ट TMG क्रिएशनसाठी धन्यवाद, कारण की आमच्यासारख्या छोट्या छोट्या कलाकारांना त्यांनी स्टेज उपलब्ध करून देतात। आणि मोरे साहेबांचं खास धन्यवाद, शेवटच्या क्षणी त्यांनी मला ॲड केलं आहे, लास्ट मिनिट, आय एम द लास्ट मिनिट एंट्री। थँक्यू। बातें यहाँ पे गाने के लिए ऐसी शख्सियत को बुला रहा हूँ, सुनील जाधव, जिनका नाम है BMC में वो वार्ड इंस्पेक्टर इस ओहदे पे काम करते हैं और इतने बिजी शेड्यूल में बिजी खान सर कलीग आहेत खान सर, आणि आज ते इथे आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे, प्लीज। त्याच्यामध्ये सुनील
हा माझ्या अंडरमध्ये काम करत होता वॉर्ड इन्स्पेक्टर म्हणून, आता तो जी साऊथला आहे. तर बऱ्याच लोकांना माहित नाही की मी BMC मध्ये सर्व्हिसला आहे ते. तर मी ॲज अ सुप्रिटेंडंट म्हणून तिथे हे कार्यरत आहे. आज या ठिकाणी आपल्या विनंतीला मान देऊन आजचे जे गेस्ट ऑफ ऑनर आहे एक्स असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस एकनाथ खोल्लम साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आणि दुसरी महत्त्वाची बाब की आपल्याकडे ममता वुमेन वेलफेअर एज्युकेशन सोसायटीच्या तायरा मॅडम उपस्थित आहेत, त्यांचंही आम्ही स्वागत करतो. त्यानंतर या ठिकाणी टायनी चॅम्पियन्स त्याच्या ऋषाली वाडकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सगळे सहकारी या ठिकाणी तायरा मॅडमचे सगळे सहकारी आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आत्ता थोडी माझी ओळख करून दिली खान साहेब, तर त्यांची पण मी ओळख करून देतो. खान साहेब सुप्रिटेंडंट म्हणून आपल्या महापालिकेमध्ये कार्यरत आहेत. खरोखर म्हणजे निष्ठा, कामाची निष्ठा, म्हणजे लोकसेवा असू दे किंवा ऑफिसचे कार्य असू दे, कुठेही ते कमी पडत नाही. सकाळी आम्ही रात्री जातो, त्यांना पाहतो मी, रात्री 9-10 वाजता जातात, पण सकाळी वेळेत हजर होतात. एवढा पनवेलवरून येऊन ते तिकडे परत ऑफिसला हजर असतात. कधी कधी आम्हाला उशीर होतो पण त्यांना उशीर होत नाही. तर खूप, आणि साहेबांचं खूप त्यांच्यावरती म्हणजे असं म्हणजे काय म्हणतात, खूप प्रेम आहे, आदर आहे त्यांच्याबद्दल. आणि खरोखर जेन्युइन व्यक्ती, खूप चांगला आणि काय म्हणतात त्याला, मानवतावादी माणूस. आज पुरानी तंजीरों को चुके हैं, प्यार ने इस मंजिल को जो छोड़ चुके हैं. सारा वर्षा पहुंचा है आज है नई उम्र, अब है नई जवानी. हम हिंदुस्तानी, हम हिंदुस्तानी. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे न्यारा गुलिस्ता हमारा है. सदियों से भारत भूमि दुनिया की शान है. भारत माँ की रक्षा में जीवन कुर्बान है. भारत हमको जान से प्यारा है, सबसे प्यारा गुलिस्ता हमारा है. आमचे अनिल शिशुपाल यांना बोलवत आहे. त्यांचं प्रथम संस्था प्रशिक्षण केंद्र चेंबूर या ठिकाणी ते कार्यरत असतात. आणि फिर भी दिल है हिंदुस्तानी आजच्या मैफिलीतलं टायटल सॉन्ग आहे, हे ते आज या ठिकाणी पेश करत आहेत. लता दीदींचं हे गीत ऐकल्यावर खरंच आपल्याला भरून आलं असेल. होने दो खिलाफ, होने दो खिलाफ दुनिया सारी, आसमान थोड़ी है. होने दो खिलाफ
दुनिया सारी आसमान थोड़ी है, अरे ये धुआं धुआं है, ये आग थोड़ी है, और सभी का खून शामिल है इस देश की मिट्टी में, सभी का खून शामिल है इस देश की मिट्टी में, किसी के बाप का हिंदुस्तान थोड़ी है। तो ये हमारा देश है, हम चलाएंगे। चलिए अगले मोड पर दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। थोडंसं गाण्याची पार्श्वभूमी मी सांगतो। 1961 सालचा हा पिक्चर आहे। मला वाटतं बऱ्याच जणांचा इथे जन्म पण झालेला नसेल, पण अजूनही ते गाणं जवळजवळ 39 आणि 24 मला वाटतं 60 वर्षापेक्षा जास्ती होऊन गेले तरी ते गाणं अजून स्मरणात आहे आपल्या। त्या गाण्याचं स्टोरी म्हणजे मूवीची स्टोरी अशी आहे की अफगाणिस्तानमधून एक ड्रायफ्रूट विकणारा आपल्या देशात येत असतो आणि तो ड्रायफ्रूट विकता विकता त्याचं भारतीय एका छोट्या मुलीबरोबर त्याचं एक नातं तयार होतं आणि त्या नात्याच्या संबंधात तो एवढा गढून जातो की एक दिवस त्याच्याबरोबर त्या एका भारतीयाशी काहीतरी भांडण होतं आणि त्या केसमध्ये त्याला जेलमध्ये टाकतात आणि जेलमध्ये टाकल्यानंतर त्याला त्याच्या देशाची म्हणजे त्याच्या जिथे अफगाणिस्तान आहे त्याची त्याला आठवण येते आणि त्या आठवणीत ते गाणं दुसरं कोणीतरी म्हणत असतं पण तो त्या आठवणीच्या याच्यामध्ये गर्क होऊन ते गाणं ऐकत आयोजन केलेलं आहे आणि मला या ठिकाणी सांगण्याचा अभिमान वाटतो की अनेक ठिकाणी कार्यक्रम आज आहेत सकाळपासून ते रात्रीपर्यंत, परंतु आमच्या प्रेमाखातर ही सगळी मंडळी उपस्थित झालेली आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या दे। आणि सगळे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झाले। फक्त स्नेहा देशपांडे मॅडम त्यांचं बद्दल असं घडलं की त्यांच्या नातेवाईकाचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी जावं लागलं। सुनील वाडकर थोड्याच वेळा या ठिकाणी उपस्थित होतील आणि बाकी सगळे आपले पाहुणे उपस्थित झालेले आहेत। कॅप्टन मनोज भामरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यानंतर एक्स SCP एकनाथ कोल्लम साहेब उपस्थित आहेत, स्नेहा चांदोरकर मॅडम आहेत आणि त्यानंतर ज्येष्ठ समाजसेविका अनिता माने मॅडम उपस्थित आहेत। तसंच अभिनेत्री अमृता आपलं उर्मिला डांगे मॅडम आहेत आणि अजून एक अभिनेत्री या ठिकाणी त्यांचं आगमन होणार आहे थोड्याच वेळात। त्यांनी मला आता फोन केला होता, एक 15-20 मिनिटात तुमच्या समोरच ते या ठिकाणी उपस्थित राहतील। तर ही जी मंडळी आहेत लक्षात घ्या, दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मानधन घेत असतात, परंतु या ठिकाणी आमच्या प्रेमाखातर ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहेत। तर मी या ठिकाणी उपस्थित असलेल्या सौ मंगल गोरड यांना विनंती करतो आपण मंचावर यावं। मंगल गोरड मॅडम, त्यानंतर या मॅडम या लवकर। मंगल गोरड मॅडम या तेरणा विद्यालय नेरूळ येथे 27 वर्षापासून त्या या मॅडम या शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत आणि मुख्याध्यापक म्हणून नुकतेच त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत। अनेक पुरस्काराचे आता मानकरी आहेत। या मॅडम जोरदार टाळ्या दे। मंगल गोरड मॅडम या तर या ठिकाणी मंगल गोरड मॅडम यांना आपण एक TMG क्रिएशनच्या वतीनं प्रेमाचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आपण त्यांना सन्मान चिन्ह देत आहोत। TMG क्रिएशनच्या सर्वा संचालिका सलमा खान यांना सलमा खान एक मिनिट यांना विनंती करण्यात येते की आपण मॅडमचा सन्मान करावा। TMG क्रिएशनचे आतापर्यंत कराओकेचे हा 13वा शो आहे, 12 शो यापूर्वी झालेले आहेत आणि असंच आपण जे नवकलाकार आहेत त्यांना संधी द्यायचा प्रयत्न करत असतो आणि पाटील साहेबांसारखे किंवा मोरे साहेबांसारखे वाडकर साहेबांसारखे असे नंतर जाधव हे सगळे काही सिनियर कलाकार आहेत, विद्या डोमे मॅडम त्यांच्यासोबत सहित आपण गाण्याची त्यांना संधी देत असतो। मी सलमा खान मॅडमला विनंती करेन की TMG क्रिएशनच्या वतीने त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा या ठिकाणी गौरव जोरदार टाळ्या होते। मॅडम थांबा। यानंतर आमच्या विनंतीला खास मान देऊन सरगम संगीत अकॅडमी यांचा कालच एक मोठ्या थाट्यात असा 7वा वर्धापन दिन पार पडला आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री संजीवन जाधव मॅडम त्यांच्या उपस्थितीत आणि मलाही त्यांनी या ठिकाणी त्या कार्यक्रमाला खास उपस्थित राहण्याचं आमंत्रण दिलं होतं, तर आपण त्यांचाही या ठिकाणी सन्मान करूया। एक ज्याला म्हणतात लीडिंग सिंगर आहेत आणि त्यांच्या अकॅडमीमध्ये आज जवळजवळ
शेकडोनी विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यांचा आपण गोरड मॅडमना मी विनंती करेन की आपण त्यांचा सन्मान करावा. या सर. मंगल गोरड मॅडम यांच्या तर्फे TMGच्या वतीनं त्यांना सन्मान चिन्ह. त्यानंतर अगदी मला राहत नाही आहे, पण 2 शब्द बोलतो आहे सरांबद्दल. सरांची आणि माझी ओळख तशी खूप वर्षापूर्वीची आहे, परंतु आमचं जिव्हाळ्याचं नातं हे 2-3 वर्षापासून म्हणजे 2022 पासून आहे. अमरदीप आपली संस्था आहे, त्या संस्थेतर्फे मला पुरस्कार प्राप्त झाला होता आणि तेव्हापासून आमचं एक खूपच एक स्नेहाचं नातं तयार झालेलं आहे. माझा क्लासचा वर्धापन दिन 25 जानेवारी रोजी दरवर्षी असतो. यावर्षी 7वा वर्धापन दिन होता. गेल्या वर्षी मी त्यांना प्रत्येक कार्यक्रमाला एक संगीत किंवा कला क्षेत्रातील एक व्यक्ती माझ्या कार्यक्रमाला येतेच. बाकी सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर्स सगळ्यांना मी आमंत्रित करतो की 5 ते 6 पाहुणे अगदीच चांगल्या क्षेत्रात काम करणारे असतात. मला गेल्या वर्षी संगीत क्षेत्रातलं आणि अगदी कला क्षेत्रातलं कोणतरी व्यक्ती हवं होतं आणि मी सरांना कॉल केला की सर मला असं असं पाहुणे हवं. तर त्यांनी मला एक 2-3 नावं सुचवली. त्यातून एक नाव पद्मश्री नयनाताई आपटेंचं होतं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. सरांनी मला नाव तर खरं सुचवलं आहे नयनाताई आपटे. तर स्वतः नाट्यगीतं आणि चांगले गातात त्या आणि अभिनेत्या तर आहेतच आणि असं पाहुणे माझ्या छोट्या सरगम संगीत अकॅडमीमध्ये येत आहेत. मला खूप भरून आलं आणि मला विश्वास बसेना की ते माझ्या कार्यक्रमाला येणार आहेत, परंतु जेव्हा आले आणि अगदी वेळेवर आल्यात आणि खूप खूप धन्यवाद सरांचं. त्यानंतर यावर्षी पण मला पुन्हा आठवण झाली की आज मला चांगले व्यक्ती किंवा कोणीतरी सरच देऊ शकतील म्हणून मी पुन्हा यावर्षी पण त्यांना कॉल केला आणि संजीवनी जाधव ज्या वस्त्रहरण नाटक सगळ्यांना माहीत आहे आणि आता त्यांची मालिका सुरू आहे प्रेमाची गोष्ट, अगदी जोरात चालू आहे. त्या प्रेमाच्या गोष्ट मालिकेची त्यांची शूटिंग मालाडला सुरू आहे आणि त्यांना अजिबात वेळ नव्हता. सरांनी नाव सुचवलं पण आणि मला पण शब्द दिला की त्या येतील म्हणून आणि त्यांचे प्रोडक्शन मॅनेजर्स वगैरे असतात त्यांना काही परवानगी दिली नाही आहे की नाही आहे सगळं शूटिंगचं आहे. परंतु सरांचा इतका परिचय त्यांच्याशी आहे की त्यांच्या विनंतीला मान देऊन त्या माझ्याकडे आल्या. अगदी अर्धा पाऊण तास थांबणार होत्या पण चक्क 2 तास त्या थांबल्या. खरोखर सर म्हणजे मी जेव्हापासून तुम्हाला ओळखतो एक माणूस कसा असावा, माणसातले माणुसकीचे गुण कसे असावेत आणि एखाद्याला शब्द दिला तो पाळण्याचं जे हे असतं की काही झालं तर कमिटमेंट पूर्ण करायची, सरांकडून शिकण्यासारखं आहे. खरोखर सर तुम्हाला माझ्यातर्फे खूप खूप सलाम आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. एकतर सरांनी एवढं माझ्यासाठी काम केलं आहे. आज माझा एक कार्यक्रम होता आणि कार्यक्रम पण साध्या व्यक्तीकडे नव्हता. कार्यक्रम आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांचे मीडिया सल्लागार विनायक पात्रोडकर साहेब, त्यांचं नाव कोणी ऐकलं असेल तर विनायक पात्रोडकर साहेब त्यांचे मीडिया सल्लागार आहेत आणि मीडिया सल्लागार आहेत. त्यांच्या इंदिरांगण सोसायटीमध्ये गेली 5 वर्ष मी रेग्युलर कार्यक्रम करतो. यावर्षी त्यांनी मला गृहीत धरलं होतं की मी येणारच आणि 22 तारीख झाली तरी त्यांचा मला कॉल आला नाही. सरांचा कॉल आला की आपला असा असा प्रोग्राम आहे आणि मी त्यांना बोललो सरांना की सर असा असा कार्यक्रम आहे, परंतु मी सरांशी बोलतो म्हणजे पात्रोडकर सरांशी बोलतो. पण नंतर वाटलं की कदाचित 22 तारखेला त्यांनी त्यांच्या सोसायटीमधला कार्यक्रम कदाचित यावर्षी काही कारणास्तव नसेल ठेवला आणि म्हणून मी त्याच दिवशी रात्री सरांना फोन केला. सर मला म्हणाले होते की कन्फर्म सांग 22 तारखेला आणि मी त्यांना सांगितलं की मी तुमच्या घरी येतो आहे आणि 23 तारखेला सरांचा फोन आला पात्रो सरांचा की आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. मी सरांना म्हटलं की काही झालं तरी मी थोडा वेळ तुमच्याकडे येईल पण माझी टीम पाठवतो, माझे काही चांगले गाणारेच आहेत आपले. सर नाही तुम्हीच पाहिजेत, तुम्ही सुरुवातीला असेल तर. पण मी सांगितलं नाही, माझा एक व्यक्ती आणखी माझ्या खूप जवळ आहे की त्यांना मी कमेंट केलं आहे की मी आज त्यांच्याकडे जाणार आहे, तुमच्याकडे मी सॉरी म्हटलं नाही आणि म्हणून तो कार्यक्रम त्यांनी माझ्यासाठी रद्द केला आहे. पण मी तो कार्यक्रम सरांसाठी रद्द केला आहे. जोरदार टाळ्या सरांसाठी. इतका चांगला माणूस मला मिळाला आहे आणि माझ्या आयुष्यात लाभला आहे. खरोखर मी ईश्वराचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर अमृता भेरे मॅडम. मॅडम
अमृता भेरे मॅडम यांचाही आपण मॅडम ती ट्रॉफी त्यांचाही मंगल गोरंड मॅडमच्या वतीनं त्यांचा सन्मान. उत्कृष्ट त्यांनी गाणं असं सादर केलं. सरिता मॅडम या. तर ही सगळी मंडळी आज हाऊसफुल शो आपला होतोय. पूर्ण शेवटपर्यंत आज लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. मला अनेक लोकांनी सांगितलं की सर 26चा कार्यक्रम ठेवणं फार रिस्की असतं, पण मी त्यांना सांगितलं की आमचे अशी काही लोक आहेत की आमच्या प्रेमाखातर ते जरूर उपस्थित राहतील. आणि सगळी पुण्यावरून बघा, पुण्यावर मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या प्रोडक्शन हाऊसच्या हे आहेत. त्यांचे तेजस आहे या ठिकाणी मॉडेल, आणि दुसरे पण एक सुपर मॅडम मॉडेल आहेत. मला वाटतं मॅडम आहे ना, कुठे? येस येस, हां चला, ओके, थँक्यू. यानंतर या ठिकाणी पूनम गुप्ता, चलो थँक्यू. आयडियल लिटिल आयडियल प्रायमरी शाळेचा या इथे पासून. तर आपण ओके, धन्यवाद खूप खूप मॅडम. हां चला, रत्नदीप यांच्याकडे पुन्हा एकदा मी सूत्र सुपूर्द करतोय. रत्नदीप, रत्नदीप कुठे आहेत? पुढचं गाणं घ्या. पुढचं गाणं एक डुएट असं गाणं आहे, हर करम आपला. मेरा धर्मा तू, मेरा धर्मा तू, तेरा सब कुछ मैं, मेरा सब कुछ तू. दूर लुटे नहीं
ऐसी शख्सियत को मैं दावत देने जा रहा हूँ कि आपको मालूम है कि 26/11 का जो हमला हुआ हमारे ऊपर, तो उस ऑपरेशन में बॉम्ब डिस्पोजल करने की जो जिम्मेदारी थी, वो जिम्मेदारी हमारे आज के जो गेस्ट ऑफ ऑनर एकनाथ खोल्लम साहब के ऊपर थी। और वो टीम में 8 दिन वो काम कर रहे थे, 8 दिन लगातार वो घर पर गए ही नहीं, 8 दिन वो लगातार। तो ऐसे तो देश प्रेमी या देश के लिए सेवा करने वाले ऐसे एसीपी खोल्लम साहब, उनको मैं दरखास्त को एक गाना पेश करें सर, तो उनको मैं ये करूंगा, मेरी जान तिरंगा आहे, तिरंगाचं गाणं ते आता आपल्या समोर सादर करते। दुसरी गोष्ट, पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं आणि त्याची सगळी जबाबदारी ही त्यांनी माझ्यावर दिलेली होती आणि एक चांगला इव्हेंट झाला तो आपली संस्थेच्या इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशनच्या वतीनं। आणि त्याच्यामध्ये सर तुम्ही सरांना जरूर ते पुस्तक आपण त्यांच्यापर्यंत पोचूया। आपले आता नाही, नंतर देऊया, कॅप्टन मनोज भामरे साहेब, की त्याच्यामध्ये संपूर्ण प्रसंग, जेवढे प्रसंग आहेत त्यांनी वर्दीमध्ये त्याच्यामध्ये रेखाटलेले आहेत। तर जरूर आपण, आणि कोणाला अजूनही पाहिजे असेल तर माझ्याशी तुम्ही जरूर संपर्क करा, आपण ते उपलब्ध करून देऊ। तर सर तो ये खास हमारी ये दरखास्त है कि मेरी जान तिरंगा है। जोरदार टाळ्या तो हो दे। ना जात पूछेगा, ना बाप पूछेगा, ना पूछेगा तेरा धर्म। ना जात पूछेगा, ना बाप पूछेगा, ना पूछेगा तेरा धर्म। मेरे बंदे, जब तू खुदा से मिलेगा, खुदा पूछेगा तुझे क्या था तेरा कर्म, क्या था तेरा कर्म। हाथों की लकीरों पर कभी भरोसा न करना, हाथों की लकीरों पर कभी भरोसा न करना। अरे तकदीर तो उनकी भी लिखी जाती है जिनके हाथ ही नहीं होते। थँक्यू। हे गाणं अवघड आहे पण माझं आवडतं आहे म्हणून मी घेतलेलं आहे, कारण यातला विलन माझ्याकडे मराठी सिनेमाचा इन्स्पेक्टरला हवालदार लोक कसे सलाम करतात हे शिकण्यासाठी 10 मिनटं आला होता माझ्याकडे। डिलाय रोड पोलीस स्टेशनची घटना आहे, त्याला हवालदारचा रोल मिळाला होता, आलं होतं ते पिक्चर नंतर। हां, दीपक शिर्के, आणि तो मराठी सिनेमा होता म्हणे। फक्त मला हे ऑब्झर्व करायचं की तुम्हाला पाहून तो प्रत्येक उठणार, संपूर्ण पोलीस स्टेशन दाखवलं मी। मग ते हवालदार कसे उठतात, खुर्चीवरचा कसा उठतो, चालणारा कसा बाजूला होतो, साहेबाला रस्ता देतो, हे सगळं त्यांनी पाहिलं। हे आन तिरंगा है, हे शान तिरंगा है, तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, अरमान तिरंगा है, अभिमान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है, मेरी जान तिरंगा है। या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। त्यानंतर रॉयल एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर असोसिएशनच्या संस्थापिका नाजनीन पालेकर मॅडम यांचंही स्वागत, आणि रेल्वेचे सेक्शन इंजिनियर जाकीर पालेकर साहेब यांचं सुद्धा मनापासून स्वागत। या ठिकाणी वेळातला वेळ काढून एक्स आर्मी ऑफिसर आदरणीय कॅप्टन मनोज भामरे सर या ठिकाणी आलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो त्यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आमचे ऑर्गेनाइजर एन डी खान सर करतील। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। देश पे सीमा पे अपनी जान की बाजी लगाने वाले ऐसे लोगों को हम जितना सम्मान करें उतना कम है। एन डी खान सर त्यांचं सत्काराने स्वागत करत आहेत। आइए उनका मोमेंटो और पुष्पगुच्छ लाइए। सरांच्या मिसेस भामरे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा मंचावर आमंत्रित करत आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। थँक्यू भामरे सर, थँक्यू मॅम, आपण आलात, धन्यवाद सर। प्लीज यानंतर मी भामरे सरांना विनंती करतो की पुढील पाहुण्यांचं स्वागत त्यांच्या हस्ते करायचं आहे।
आदरणीय रिटायर्ड ACP असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस एकनाथ खोल्लम सर यांचं स्वागत आणि सन्मान आदरणीय भामरे सर करतील अशी त्यांना विनंती आहे. हात द्या. जोरदार टाळ झाले पाहिजे. पोलीस डिपार्टमेंट आणि आर्मी एक साथ या स्टेजवर. क्या बात आहे. त्यांना सन्मान चिन्ह आणि प्रशस्ती पत्रक देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. आणि गायनामध्ये पण प्रशस्ती पत्र दिलेलं आहे त्यांना. यानंतरचे पुढील सन्मान्य पाहुणे डॉक्टर स्नेहा देशपांडे, सोशल ॲक्टिव्हिस्ट, डेप्युटी डिस्ट्रिक्ट चीफ. पुढच्या आमच्या आहेत स्नेहा चांदोरकरजी, मेंबर ऑफ लायन्स क्लब अँड डेप्युटी प्रेसिडेंट ऑफ नवी मुंबई. स्नेहाजी प्लीज वेलकम ऑन द स्टेज. भामरे सरांना विनंती आहे त्यांनी त्यांचाही स्वागत आणि सत्कार करायचा आहे. स्नेहा चांदोरकरजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. सोशल ॲक्टिव्हिस्ट. त्यानंतर आदरणीय अनिता मानेजी, सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होत आहे. आहेत का? या या या. आदरणीय अनिता मानेजी, समाजसेविका. कॅप्टन भामरे सर त्यांचा स्वागत आणि सत्कार करत आहेत. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. तसेच आजचा स्टुडिओ आणि ही जागा दुसऱ्यांदा TMG क्रिएशनसाठी उपलब्ध करून देणारे सुरेश वाडकर सिंगिंग कराओके स्टुडिओचे प्रॉपरायटर, डायरेक्टर, ऑर्गनायझर, सिंगर सुनील वाडकर सर यांना सुद्धा या ठिकाणी मी मंचावर आमंत्रित करीत आहे. त्यांचा सन्मान सुद्धा कॅप्टन भामरे सर करतील. मिस्टर सुनील वाडकर सर, फाउंडर सुनील वाडकर सिंगिंग कराओके स्टुडिओ अँड लिडिंग सिंगर. पुढचे आमचे गेस्ट आहेत दीपमाला लादेजी. दीपमाला लादेजी CEO आहेत मुक्ता इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट कोऑपरेटिव्ह प्रायव्हेट लिमिटेड. दीपमाला लादेजी. कॅप्टन सरांना विनंती आहे त्यांनी यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. क्या बात आहे. आदरणीय मंगल शशिकांत गोरड, मुख्याध्यापिका, सेवानिवृत्त झालं ना. तसेच सन्माननीय तेजस बाळासाहेब सुनीता अत्तारकर, पुण्याचे सुपर मॉडेल 2024 कॉम्पिटिशन विनर या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या बात आहे. विविध क्षेत्रातली लोक असतात ना सर आपल्या कार्यक्रमाला. सुपर मॉडेल तेजस बाळासाहेब सुनीता अत्तारकर, सुपर मॉडेल कॉम्पिटिशन विनर पुणे 2024. सर्व क्षेत्रातली लोक TMGच्या कार्यक्रमाला असतात. हे वैशिष्ट्य आहे आणि वैविध्यपूर्ण आहे. पोलीस असू द्या, डॉक्टर असू द्या, आर्मी असू द्या, इंजिनियर असू द्या, कलाकार असू द्या. आजच्या आमच्या सहभागी गायिका सोनल नाईक, स्वरसंस्कार अकॅडमीच्या, त्यांचं सुद्धा गाण्याचं प्रशस्तीपत्रक आणि सन्मानचिन्ह देऊन या ठिकाणी सत्कार होत आहे. सोनल नाईक ए मेरे वतन के लोगो अशी छान छान गीतं त्यांनी सादर केलेली आहेत. त्यानंतर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या साहेब, त्यांना एक तिरंगाचं प्रतीक, चला तिरंगाचं प्रतीक या. जोशी साहेब, आदिवासीची एक शाळा ते चालवत असतात आणि खरोखरच आदिवासींचे जे प्रश्न आहेत, जे विविध समाजामध्ये प्रश्न आहेत, त्या सोडवण्यासाठी सतत त्यांची धडपड सुरू असते. सुनील जोशी, या जोशी साहेब या लवकर. तर एक तिरंगाचं प्रतीक आम्ही त्यांना या ठिकाणी देत आहोत.
नंतर या ठिकाणी कांबळे साहेब आमचे उपस्थित आहेत, त्यांना एक तिरंगाचं प्रतीक देऊन. कांबळे CEO आहेत ते. जोरदार टाळ्या होते कांबळे साहेबांबद्दल. एक चतुस्र असं व्यक्तिमत्व आहे ते, ऑलराऊंडर व्यक्तिमत्व. पण फक्त 2च गाणी आता राहिलेली आहेत आणि लगेचच आपण इतर जे विविध क्षेत्रातील व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मानपत्र देऊन आपण सन्मान करा. फक्त 2च गाडी राहिलेली आहेत. आणि भामरे साहेब आपलं खूप खूप धन्यवाद. भामरे साहेब खूप खूप आपलं धन्यवाद की आपण वेळात वेळ काढून, खरं तर भामरे साहेबांना पुन्हा एअरपोर्टवर जायचं आहे, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून त्या ठिकाणी मी तुम्हाला फक्त 1च मिनटं आपण शुभेच्छा द्याव्यात. थँक्यू खान साहेब. वास्तविक आमचं बॅकग्राऊंड डिफेन्स बॅकग्राऊंड आणि हे कलाक्षेत्र हे दोघं अत्यंत भिन्न भिन्न असे कॉन्ट्रास्ट म्हटलं तरी चालेल, टोकाची क्षेत्र. पण तरीसुद्धा ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा मला जो मान दिला खानसाहेबांच्या निमित्ताने, सलमा मॅडम, त्या माझ्या मिसेस कवयित्री सौ ऋता भामरे, तर त्यांच्या निमित्ताने मला वाटतं 2-4 महिन्यापूर्वीच आमची थोडी ओळख झाली. आणि त्या ओळखीचं नातं एवढं घट्ट जुळलं की खानसाहेबांना नाही म्हणणं म्हणजे काहीतरी अन्याय करण्यासारखं असं होईल असं मला वाटायला लागलं. सो धन्यवाद खानसाहेब. आणि TMG क्रिएशन्स त्यांनी आम्हाला मौका दिला, 2 शब्द बोलण्याची विनंती केली आणि एक आर्मी डिफेन्स पर्सनला सन्मानित करण्याचं. कारण जनरली बघितलं जातं की डिफेन्स, आर्मी असो, नेव्ही असो, एअरफोर्स असो किंवा पोलीस डिपार्टमेंट असो फॉर दॅट मॅटर, त्यांना केव्हा आठवण येते आपली, काहीतरी दंगा झाला, धोपा झाला, सगळ्या सरकारी यंत्रणा जेव्हा फेल पडतात, भूकंप होतो, सगळी परिस्थिती हाताबाहेर जाते, मग शेवटचं काय पर्याय उरतो तर आर्मी, डिफेन्स. ओके, ब्रिज पडला, कोणाकडूनच काही होत नाही आहे, हाताबाहेर परिस्थिती गेल्यावर मग शेवटी. तर खरोखर असं आज म्हणजे मला अगदी भरून आलं की असं नाही आहे की जसं म्हटलं जातं बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच अंशी असं खरं पण येते. परंतु जसं खान साहेब आणि त्यांची अमरदीप संस्था आणि TMG क्रिएशन यांच्यातर्फे त्यांनी ही जी समज होती, त्याला परसेप्शन म्हणतात इंग्लिशमध्ये, थोडं परसेप्शन पुसून काढण्याचा हा त्यांचा छोटासा प्रयत्न. तर अशा सगळ्या प्रयत्नांसाठी खरोखर धन्यवाद. आणि आमचं नेहमीच त्यांना पाठबळ आणि त्यांच्या पायाला पाय लावून, खांद्याला खांद्या लावून आम्ही अवश्य चालू. नंतर एक उल्लेख केला मला वाटतं रत्नदीप साहेबांनी की मला पोलीस डिपार्टमेंट आणि आर्मी एकत्र पहिल्यांदा बघतोय. तर म्हणजे लोकांच्या मनामध्ये किती भावना पक्क्या भरलेल्या की पोलीस म्हणजे काय आणि आर्मी म्हणजे काय. पण जेव्हा वेळ येते, जसं आता 26/11चा उल्लेख केला साहेबांनी, तर अशा परिस्थितीमध्ये सिव्हिल जे डिपार्टमेंट आहे, सिव्हिल गव्हर्नमेंटतर्फे, तर त्याच्यात पोलीस डिपार्टमेंटसुद्धा आर्मीच्या खांद्याला खांद्या लावून दाखवून देतात की नाही, ती तुमची जी प्रतिमा आहे पोलिसांची ती तशी नाही आहे. आणि ती पुसून टाकण्यासाठी ओंगे साहेब असो किंवा आपले ACP साहेब असो, खोलम साहेब, तर असे बरेचसे पोलीस अधिकारी पण ज्यांनी प्रतिमा पुसून टाकलेल्या, आमच्या खांद्याला खांद्या लावून, आमचे NSG कमांडोज असो किंवा वेगळ्या ठिकाणी जेवढे पण प्रॉब्लेम झाले आतापर्यंत, जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारतातल्या ईस्ट वेस्ट नॉर्थ एव्हरीवेअर. सो तिथंसुद्धा आम्हाला पोलीस डिपार्टमेंट आणि सिव्हिल डिपार्टमेंट नेहमी खांद्याला खांद्या लावून मदत करत असतात. आणि दोघांचं एकमेकांच्या कोऑपरेशननेच मॅक्झिमम ऑपरेशन्स सक्सेस झालेले आतापर्यंतचे. तर मी सुद्धा माझ्या छोट्या टेन्युअरमध्ये आय एम शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर फ्रॉम द इंडियन आर्मी. आय होप आय एम ओके फॉर इंग्लिश लँग्वेज इन बिटवीन, कम्फर्टेबल लँग्वेज. तर छोट्याशा टेन्युअरमध्ये सिक्कीम, नथुला बॉर्डर ऐकले असेल तुम्ही, एक जो आपला चायना सिल्क रूट आहे, तर तो माझ्या अंडर होता जवळजवळ 2.5 वर्ष. सिक्कीम बॉर्डरला नथुला बॉर्डर, त्यांचं शॉर्ट टेन्युअर राजस्थान सेक्टरमध्ये जोधपूर, जैसलमेर, बारमेर, पोखरण. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये 2 टेन्युअर्स, बारामुल्ला, पट्टणमध्ये जे हब ऑफ मिलिटन्स म्हणतात त्याला, हब ऑफ मिलिटन्स, तर बारामुल्लामध्ये मी पोस्टेड होतो. त्याच्यानंतर कुपवाडा आणि अमरनाथ प्रोटेक्शन यात्रा ऐकली असेल तुम्ही की श्रीनगरपासून सोनमर्ग हा जो रूट होता, तो आय वॉज अ कन्वॉय कमांडर, तो रूट माझ्या अंडर होता. तर छोट्याशा टेन्युअरमध्ये लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज आय हॅव सीन. कारगिल युद्धाच्या वेळेस आम्ही नथुला बॉर्डरला पोस्टेड होतो. पार्लमेंटवर जेव्हा अटॅक झाला त्यावेळेस वाजपेयी गव्हर्नमेंटच्या वेळेस आम्ही राजस्थान सेक्टरमध्ये ऑलमोस्ट
पोखरण वगैरे क्रॉस केलं होतं. आणि त्याच्यानंतर मग जेव्हा 13 फेब्रुवारीची गोष्ट आहे, जेव्हा दोघी प्राईम मिनिस्टर ऑफिसने स्टॅटस क्यो म्हणजे जिथं आहे तिथंच फौज थांबवायची, आर्मी म्हणजे इंडियन आणि पाकिस्तान आर्मी ऑलमोस्ट नजरेला नजर भिडवणं म्हणजे आयबॉल टू आयबॉल कॉन्टॅक्ट त्या लेवलला पोचलेलो होतो आपण. आणि 13 फेब्रुवारीला रात्री सीज फायर किंवा PMOमधून डिक्लेरेशन ऑर्डर आल्यावर मग आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथं थांबलो. तर अशा बऱ्याचशा अनुभव घेत आम्ही इथपर्यंत पोचलेलो आहे. माझी मिसेस पण लग्न झालं माझ्याबरोबर होती, तिनं पण बघितलेलं आहे की आतंकवाद्यांशी अक्षरशः आम्ही काहीतरी शॉपिंगसाठी लेडीजला मागे लागले म्हणून घेऊन गेलो ॲज युजल, की लेडीजला नाही म्हणू शकत नाही. गृहमंत्रालय, तर डिफेन्सपेक्षा गृहमंत्रालय जास्त स्ट्रॉंग असतं कुठेही. ओके, सो त्यांच्या हट्टाखातर 2-4 लेडीजच्या आम्ही गेलो होतो बारामुल्लामध्ये. पण त्या मार्केटमध्येच फायरिंग सुरू झालं इमिजिएटली. आणि तुरंत मग RR जे असतं आपलं राष्ट्रीय रायफल्स वगैरे सगळ्यांनी मग ते घेराव घातला. बरेचसे आतंकवादी पट्ट्यांमध्ये मारून आणलेले तिने सुद्धा डोळ्यांनी बघितलेले आहे सर, SP साहेबांना जास्त. सो लॉट ऑफ ॲक्टिव्हिटीज वी हॅव डन. तर मला खूप अभिमान आहे की आपले जे भारतीय नागरिक आहेत की ह्या म्हणजे असं नाही की बरंचदा होतं की आतंकवादी हमला झाला तर म्हटलं जातं की कॅन्डल मार्च निघतो, तर हसू येतं काही वेळेस. अरे यू डोंट नीड टू टेक अ कॅन्डल, यू हॅव टू शार्पन युअर सोर्ड्स. आपल्या तलवारी पाजून काढायच्या त्यावेळेस. आणि तलवारी फक्त तलवार म्हणजे फिजिकल तलवार असा उद्देश नाही आमचा. तर हे क्षेत्र जे आता संगीत असो, शायरी असो, पोवाडे असो, त्यांचे या क्षेत्रातसुद्धा शब्द, जीभ ही मोठी तलवार आहे आपली. त्याच्यामधून तुम्ही कसं त्याला पेटवायचं आहे रान. आता उठवू सारे रान, आटाय पटवू सगळे रान. ओके, कलम आणि आपली जिव्हा, तर हे सुद्धा आपला सोड म्हणून वापर करून आपण हे आतंकवादी आणि जे असामाजिक तत्व आहे त्यांना आपण फोडून काढायचं आहे, मारून काढायचं आहे. तर ही या 26 जानेवारी 76वा आपला प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्यांनी हे आपण एक प्रतिज्ञा घ्यायची आहे की जात, धर्म, लिंग हे सगळे भेदभाव विसरून एक भारतीय म्हणून, संविधान म्हणून. आणि संविधानाचा एक मॅडमने उल्लेख केला आता की संविधान काही सुरक्षा वगैरे काही गरज नाही, आपण समर्थतो सगळे भारतीय. कोणी किती ट्राय केला तरी सगळे एकत्र येऊन संविधानाला आपण पाडू देणार नाही. तर हे सगळ्यांना जस्ट माझ्यातर्फे विनंती आणि प्रतिज्ञा घेण्याची रिक्वेस्ट. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर, वेळातला वेळ काढून आपण आलात की हंगामा. अब के बरस तेरी प्यासों में पानी भर देंगे, अब के बरस तेरी चुनर को धानी कर देंगे, अब के बरस. ये दुनिया तो फानी है, बहता सा पानी है, तेरे हवाले ये जिंदगानी कर देंगे. अब के बरस तुझे धरती की रानी कर देंगे, अब के बरस. छोटी सी होती है मेरे भारत ने मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई. तारों की भाषा भारत ने दुनिया को पहले सिखलाई. देता न दशमलव भारत तो यूं चांद पे जाना मुश्किल था. धरती और चांद की दूरी का अंदाजा लगाना मुश्किल था. सभ्यता जहाँ पहले आई, सभ्यता जहाँ पहले आई, पहले जन्मी है जहाँ पे कला. अपना भारत वो भारत है जिसके पीछे संसार चला और आगे बढ़ा. यूं आगे बढ़ा बढ़ता ही गया. भगवान करे और बढ़े, बढ़ता ही रहे और फूले फले, बढ़ता ही रहे और फूले फले. चुप क्यों हो गए? और सुनाओ. आप कोरस गाने गाएंगे. आई नीड योर सपोर्ट.
हैप्पी जहांगीरी सदा म्युझिक वाढव. हैप्पी जहांगीरी सदा हैप्पी जहांगीरी सदा मैं गीत वहाँ के गाता हूँ भारत का रहने वाला हूँ भारत की बात सुनाता हूँ हैप्पी जहांगीरी सदा. वर्ल्ड रेकॉर्ड झालेले 1272 त्यांना आतापर्यंत सन्मानपत्र प्राप्त झाले. जोरदार टाळ्या होते. तर अशा व्यक्तींच्या हस्ते आपण काही पाहुण्यांचा सत्कार करणार आहोत. सुप्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला डांगे मॅडम, त्यांचं या ठिकाणी द्या सन्मान चिन्ह देऊन TMG क्रिएशनच्या वतीने जरा लवकर द्या. आपण या ठिकाणी सन्मान करतोय. आपण सर्वप्रथम मी या ठिकाणी सलमा खान यांना विनंती करतो का आपण ललिता जोगड मॅडमचा सत्कार करावा. त्यानंतर आपण उर्मिला डांगे मॅडमचा सन्मान करू. एक मिनिट मॅडम. TMG क्रिएशन हॅलो TMG क्रिएशनच्या संचालिका सर्वेसर्वा सलमा खान यांच्या हस्ते डॉक्टर ललिता जोगड यांचा सर. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यकार सुप्रसिद्ध अभिनेत्री की त्यांनी हे 24 सिरियल आणि जवळजवळ 18 चित्रपटामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्या डॉक्टर ललिता जोगड मॅडम यांच्या हस्ते उर्मिला डांगे मॅडमचा सत्कार. त्यानंतर अनेक शॉर्ट फिल्ममध्ये आणि सिरियलमध्ये ज्या भूमिका करतायत अभिनेत्री रंजिता पाटील. रंजिता पाटील विशेष म्हणजे रंजिता ही परवाच मला वाटतं पूनम गुप्ता मॅडमच्या कार्यक्रमाला ती उपस्थित होती. त्यानंतर रॉयल एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर असोसिएशनच्या नाजनीन पालेकर मॅडम. मी उर्मिला डांगे मॅडम ट्रॉफी द्या ना इकडे. काय प्रॉब्लेम. ट्रॉफी आम्ही घेणार नाही तुमची. या मॅडम ट्रॉफी घ्या. तुम्ही तुमची पण द्या. सत्कार करायचं. चला या. नाजनीन पालेकर मॅडम यांचा रॉयल एज्युकेशन सोशल वेलफेअर असोसिएशनच्या त्या संस्थापिका आहेत आणि विशेषमध्ये RTEमध्ये त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे आत्तापर्यंत प्रवेश केलेला आहे. त्यांनी मिळवून दिलेला आहे त्यांनी. आणि आमच्या वेगवेगळ्या संस्थेच्या माध्यमातून त्या सक्रिय असतात. त्यानंतर रेल्वेचे आपलं सेक्शन इंजिनियर जाकीर पालेकर साहेब यांचासुद्धा आपण या ठिकाणी सन्मान करतो. ललिता जोगड मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांचा सन्मान. जोरदार टाळ्या होते जाकीर पालेकर साहेब. तुम्ही VTचं जे एक्झिबिशन म्हणजे रेल्वेचं एक्झिबिशन पाहता त्याच्यामध्ये ते तयार उभारण्यामध्ये जाकीर पालेकर यांचा अनमोल असा वाटा आहे. जोरदार टाळ्या होते त्यांच्याबद्दल. यानंतर आपण खास जे आजचे जे गायक की ज्यांनी हा जो कार्यक्रम आपण जो कार्यक्रम हा आयोजित केला फिर भी दिल है हिंदुस्तानी याची संकल्पना साकारताना
मला खास असं सुचलं की या ठिकाणी आर्मी ऑफिसर आणि एकनाथ कोल्लम सारख्या साहेबांसारखे की ज्यांनी खरोखरच स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी देशातील तमाम नागरिकांना ज्यांनी वाचवलं, अशांना या ठिकाणी बोलून त्यांच्या हस्ते सन्मान करावा असं मला सुचलं. म्हणून मी साहेबांना विनंती केली, भामरे साहेबांना खरं तर त्यांना आता एअरपोर्टला जायचं होतं, म्हणजे जायचं आहे त्यांना तिकडे, पण तरीसुद्धा मी आपल्या विनंतीला मान देऊन ते आलेत. मी ACP कोल्लम साहेबांना विनंती करेन. नाही आप दो कोल्लम साहेब या. ACP एकनाथ कोल्लम साहेब की 26/11च्या संपूर्ण ऑपरेशनमध्ये ते 8 दिवस त्या ऑपरेशनमध्ये त्या ठिकाणी सक्रिय होते. आणि मला सांगावंसं वाटतं की जरा म्युझिक जरा प्लीज आहे करा. तुमच्या शाळेच्या माध्यमातून, कॉलेजच्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून जर तुम्हाला बॉम्ब डिस्पोजेलवर किंवा बॉम्बबद्दल जे काही प्रबोधन आहे त्याच्यावर जर तुम्हाला व्याख्यान आयोजित करायचं असेल तर माझ्याशी संपर्क साधा. कोल्लम साहेबांशी पण तुम्ही नंबर घेऊ शकता. त्यांची अनेक व्याख्यानं, जेव्हा 26/11चा हल्ला झाला, शासनापुढे हा प्रश्न होता, अनेक कॉलेजेस यांनी हे केलं की आम्ही कसं हे करायचं, आम्ही सगळेजण म्हणजे पॅनिक झालेले आहोत. तर हे सगळं आम्हाला प्रबोधन हवं. तर महाराष्ट्र शासनाने त्यावेळी एकनाथ कोल्लम साहेबांची त्यासाठी निवड केली. जोरदार टाळ्या होते त्यांच्याबद्दल. आणि हजारो अशी व्याख्यानं ते मी सेमिनार्स ते वेगवेगळ्या ठिकाणी घेत असतात. सर्वप्रथम ज्यांनी ही फिर भी दिल है हिंदुस्तानी, तर हे जे देशभक्तीपर जी गाण्यांचं जी मैफिल ज्यांनी सजवली, हे सगळे जे गायक आहेत त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र सर्टिफिकेट ऑफ ऑनर देऊन डॉक्टर विजय मोरे, ट्रॉफी द्या मॅडम. जोरदार टाळ्या होते. डॉक्टर विजय मोरे TMG क्रिएशनचे को-ऑर्गनायझर आणि रफी साहेबांचे चाहते आणि रफी साहेबांचा एक हुबेहूब आवाज नाही तर त्यांचा अंदाज नक्कीच त्यांच्या गाण्यामध्ये असतो. टाळ्या होते जोरदार सगळ्या कलाकारासाठी, खास आपला वेळात वेळ काढून येते गाणी. त्यानंतर दीपक कदम, दीपक कदम सुद्धा आमच्या संस्थेत अनेक उपक्रमामध्ये सतत आमच्या सोबत असतात. त्यांचं फार मोलाचं असं नेहमीच सहकार्य असतं. आणि त्यांनी आज दुसरा प्रयत्न केलेला आहे कराओकेचा, खास गाण्याचा गायलेला. तर तुम्ही आणा, तुमची उपस्थिती नव्हती. त्यानंतर आपले आहेत का, ते कुठे आहेत, अँकर कुठे आहेत आपले, आहेत ना, अच्छा. ऑलराऊंडर व्यक्तिमत्व, गायक, अँकर, जबरदस्त. जोरदार टाळ्या होते. रत्नदीप, जोरदार टाळ्या. या मॅडम. त्यानंतर फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आपल्याला म्हणलं की पुरुषांचं वर्चस्व होतं, पण आता सविता बनसोडे मॅडम अनेक ठिकाणी फोटोग्राफी करत असतात. तर आणि त्या उत्तम अशा गायिका आहेत. त्यानंतर एक लीडिंग सिंगर ज्या म्हणून होतो की विद्या भामरे. विद्या भामरे मॅडम आहेत का, गेल्यात का त्या, आहेत नाही काय, भामरे नाही, डोंबरे, डोंबे नाही ओ मॅडम, मला माहिती आहे पण मुद्दाम घेतलं मी. ती विद्या डोंबे मॅडम आमच्या चांगल्या सहकारी आणि अनेक कार्यक्रमामध्ये, अनेक पुरस्काराच्या कार्यक्रमामध्ये विद्या डोंबे मॅडमनी परफॉर्मन्स केला होता. आणि महाराष्ट्रातून आलेल्या सगळ्या जे ऑडियन्स होतं त्यांचं कौतुक केलं. जोरदार टाळ्या होते, जोरदार त्यांच्याबद्दल. मुद्दाम नाम थोडंसं मी हे केलं. बोरे साहेब,
त्यानंतर थँक्यू इंडियन ऑइलचे माजी अधिकारी विजय सातदिवस साहेब की ज्यांनी गेस्ट सिंगर म्हणून त्यांनी आपलं गीत सादर केलं. आणि अँटी करप्शन डिपार्टमेंटमधले अधिकारी, मला तेच नेहमी कोडं वाटतं की तुम्हाला कसं गाण्याची सवय लागली आहे, आवड. मिलिंद जाधव साहेब, जोरदार टाळ. यांच्याकडून लवकर आरोपी सुटत नाही का, तो गाण्याची फरमाईश करतो यांच्याकडे. त्यानंतर BMC मतलब वॉर्ड इन्स्पेक्टर सुनील जाधव. सर तुम्ही सुनील जाधव एक उत्कृष्ट असा गायक आणि माझा चांगला सहकारी. त्यानंतर प्रथम संस्थेचे प्रशिक्षण केंद्र आहे चेंबूरला, त्याचे संचालक आणि उत्तम असे गायक अनिल शिशुपाल. सकाळी त्यांचा चेंबूरला कार्यक्रम होता, मलाही आवर्जून त्यांनी बोलवलं. माननीय आमदार तुकाराम कातेंच्या उपस्थित तो भव्य कार्यक्रम पार पडला. मयुरेश जाधव, आमचे मिलिंद जाधव साहेबांचा सपुत्र, पहिल्याच वेळी त्याने मला वाटतं भाग घेतलेला आहे इकडे. हां, पहिल्यांदा, आता तो येत राहणार. अच्छा, ऑटोमोबाईल इंजिनियर होल्डर आहेत ते, जोरदार टाळ्या होते. त्यानंतर महेक शेख, एक लिडिंग सिंगर आणि ज्यांनी 7 गोल्डन अवॉर्ड्स दिला आतापर्यंत मेडल मिळालेले आहेत. महेक शेख. त्यानंतर स्वर संस्कार जे अकॅडमी आहे पनवेलला, ॲडव्होकेट सुरेखा भुजबळ मॅडमची, तिथे प्रशिक्षण घेत असलेला राहुल परब. त्यानंतर श्रेया भणगे. नाही काय काय आहे, फार मोठा तिचा सहभाग आहे. ते ट्रॅक जे असतात, हे ट्रॅक्स तिने संपूर्ण ते डाउनलोड करायचं काम, आणि कोणतंही काम श्रेयावर जर जबाबदारी दिली तर ती उत्तम रीतीने पार पडत असते. मी डॉक्टर ललिता जोगड मॅडमला विनंती करेन की तिचा त्यानंतर संजीव किर्लोस्कर आहेत का, मला वाटतं गेले का, आहेत ती आहे. आपलं काय आम्ही सन्मानपत्र, कारण ते मॅडमने अचानक मला फोन केला. ठीक आहे, आपण सन्मानपत्र आपण आपल्याला पाठवून देऊ.
त्यानंतर खास आम्ही अनेक जरा आवाज हे करा या ठिकाणी जरा थोडंसं असं थोडंसं काही विविध क्षेत्रामध्ये कार्य करणारे व्यक्तिमत्व आहेत त्यांचाही आपण या ठिकाणी सन्मान करतोय. सर्वप्रथम टायनी चॅम्पियनच्या संचालिका ऋषाली वाडकर, लवकर लवकर यायचंय. त्यांच्या सहकारी पण उपस्थित आहेत. प्रमीना जयदीप गोंडभरे. नेक्स्ट लवकर लवकर या, लवकर या. पुढचं नाव आहे स्वाती संदीप गोंडभरे. जोरदार टाळ्या होते. त्यानंतर श्रुती, हा या, स्वाती संदीप. श्रुती चिंतामण चाळके. तर पुढील नाव आहे मानसी राजेश वाघमारे. मानसी राजेश वाघमारे. पुढचं पूजा गोसावी मंडोरा. या फॅशन डिझायनर म्हणून आहेत आणि खास पुण्यावरून आमच्या विनंतीला मान देऊन ते उपस्थित झालेले आहेत. तेजस विलास जाधव. तेजस विलास जाधव. नाव काय? मुरी नबी आलंय ना, ते नंतर आपण करूया. या लवकर. तेजस सुद्धा मॉडेलिंग क्षेत्रामध्ये उत्तम त्यांनी पुरस्कार प्राप्त केलेले आहे. आणि विशेष पुरस्कार म्हणजे त्याला एक सुपर मॉडेलचा पुरस्कार म्हणजे हास्यावर तर हास जरा. यस. नबी मुल्ला फोटोग्राफर आहेत. तायरा मंसूर शेख. तायरा मंसूर शेख काय? सायरा. शाहजा शेख. ये भी नहीं वो सायरा है. कौन है सायरा शेख? कौन आप है क्या? ठीक है. शाहिदा. हाँ आपका है क्या सर्टिफिकेट? बरोबर. ओके चलो ठीक आहे. नेक्स्ट. नाही ते सायराच आहे. ते हे शाहिदा आहे ना. शाहिदा रियाज शेख. शाहिदा रियाज शेख. तायरा अली सय्यद. तायरा ज्या ममता एज्युकेशन वेलफेअर ऑर्गनायझेशनच्या त्या संचालिका आहेत. यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे त्या नवी मुंबईमध्ये अनेक गरजू ज्या महिला आहेत त्यांना विविध व्यवसायाचं प्रशिक्षण त्या देत असतात आणि समूह लग्न
म्हणजे मॅरेज ब्युरो यासारखे अनेक उपक्रम ते राबवत असतात. जोरदार टाळ्या होते. नबीला मापारी. नबीला मापारी. और एक मिनिट, ममता वुमन वेलफेअर एज्युकेशन NGOचे आहेत, संचालिका आहेत. ते काय नाव जरा शहाजा शेख. शहाजा शेख. ते शहाजा शेख आहे ना. चलो शबाना कुनबी. पुढे पूनम गुप्ता. लिटिल आयडियल प्रायमरी स्कूल जी न्यू पनवेलला आहे, तर त्याच्या त्या प्रिन्सिपल आहे. जोरदार टाळ्या होते यांच्याबद्दल. की अनेक विविध उपक्रम ते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते राबवत असतात. शीतल भामरा. त्यांच्या शाळेतल्या त्या शिक्षिका आहेत शीतल भामरा. त्यांनी उत्तम असं नृत्य केलं होतं त्यांच्या, काय बरोबर ना. जयिता. जयिता मॅडम आहेत का. धनश्री लांगे. धनश्री लांगे. निवृत्ती सिंग. सिंग कौन है. सिंग मैडम. मृणाल पवार. शिशुपाल सर या तुम्ही जरा. प्रथमच्या 2 ह्यांना घेऊन या. हा एक मिनिट जरा त्यांना. सलमा एक मिनिट, नंतर हे करा प्लीज. सर्टिफिकेट नंतर हे करूया आपण. अरे एक मिनिट, सर्टिफिकेटचं नंतर करूया. ते 2 हे आणा. तो आपलं झेंड्याचं प्रतीक जे आहे ना ते घेऊन या. शिशुपाल सर त्यांना घेऊन या. मृणाल पवार आलेत का. नाही की. अच्छा ठीक आहे. शिशुपाल सर या लवकर. अनिल शिशुपाल सर. प्रतीक्षा खरात. नर्सिंग कोर्स ना. नर्सिंग कोर्स. प्रतीक्षा खरात सर या ना तुम्ही पण यावर. प्रथम प्रशिक्षण केंद्रामध्ये ती. जोरदार टाळ्या होते. आणि सर नसीम शेख ना. हां नसीम शेख. नसीम शेख आहे का. नाही सर ठीक आहे, पण नंतर हे करूया. रुबीना शेख. कुठलं आहे. नाही नाही ते नाही. कुठलं आहे ते. शिवांगी. शिवांगी मॅडम आहेत का.
आणि साक्षी. साक्षी आहे क्या? नाही आहे क्या? ओके, त्यांच्याकडे देऊ. नाही झालं ना ते. ममता टीचर कोण आहे क्या? नाही ना, हो गया ना ममता टीचर. ठीक आहे. तर दिगंबर, हा एक मिनिट, ती जरा दिगंबर कोळी साहेब उपस्थित आहेत, त्यांना आपण सन्मान चिन्ह देऊ. दिगंबर कोळी सर. आणि झालं ना सर. सर्व गायकांचं खूप खूप आभार. कोणाची गाणी तर राहिलेली नसेल मला वाटतं, सर्वांची गाणी झालेली आहे. कोणाचं? मग 2 गाणीपर्यंत थांबूया का जरा आपण, चालेल ना? यस यस, ठीक आहे. पहिला श्रेयसा घेऊया एक, कारण ती लांबून भिवंडीवरून आलेली आहे. सर सॉरी मध्ये आलोय, एक मिनिट. हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वीपणे पार पाडला, पेलला आणि नेहमीच सर्वांना पुढे करतात आणि स्वतः मागे राहतात, मॅडम नासिर खान सर सर्वांचा सत्कार करतात, नेहमी स्वतः मागे राहतात. त्यांचं आणि सलमा खान मॅडमला मी विनंती करतो, त्यांनी दोघांनी एक शब्दसुमनानी त्यांचा आभार आणि त्यांना एक पुष्पगुच्छ असेल तर त्यांना आपण देऊया. इथे आहे, या मॅडम प्लीज या. नेहमी पडद्याच्या मागे असतात सलमा मॅडम सुद्धा. हो हो, मी इकडे येतो. जोरदार टाळ्या. प्रमुख ऑर्गनायझर करता धरता खूप मेहनत या दोन्ही दाम्पत्याची असते, खूप धावपळ असते. खुदा आपको ऐसे ही सलामत रखे, आपकी जोड़ी ऐसे ही बरकरार रखे. फक्त 2 शब्द आजचे प्रमुख पाहुणे आहेत. ललिता जोगड़मल कसं हसवतात बघा ते. आज के इस कार्यक्रम में देशभक्ति के पधारे हुए सभी इष्ट मित्र, स्नेही, आप्तजन सभी का और अपने अपने घर की ग्रह देवियों, ग्रह लक्ष्मियों, ग्रह चंद्रिकाओं सभी का तहे दिल से हार्दिक स्वागत करती हूँ. विशेष रूप से संचालन जिन्होंने किया उनके लिए हृदय से अभिनंदन करते हुए कहना चाहती हूँ, आपने बहुत कुशल संचालन किया है और आदरणीय भाई साहब और भाभी जी दोनों का भी मतलब स्नेह, सहयोग, प्रेम इतना मिलता है कि इतनी दूरी से भी आने के लिए अच्छा लगता है. एक दूसरों को दोनों पूरक है. हर सफल पुरुष के पीछे पत्नी का हाथ होता है और हर सफल पत्नी के पीछे पुरुष का हाथ होता है. प्रभु चरणों में यही मंगल कामना आपके लिए करती हूँ कि घर आंगन में खुशियों की दीप झिलमिलाते रहे, आप यूं ही मुस्कुराते रहे, गम की परछाई भी दूर रहे और हरदम चहकते, महकते, हंसते, खिलते रहे. मनी चमकती घोर अंधेरे में, सूर्य प्रकाशमान दिन के घेरे में, करुणामय भाई साहब और भाभी जी आप अविरत चमके सद्ज्ञान भरे स्नेह उजाले में, सद्ज्ञान भरे स्नेह उजाले में. व्यस्त जिंदगी के अनमोल समय में से समय निकालकर आप सभी यहाँ पर पधारे हैं. सच में समय का अपना मूल्य है और जीवन बहुत छोटा है. वैसे जीवन के बारे में संयोजक महोदय ने बहुत, संचालन महोदय ने बहुत सुंदर बताया था, तो मैं भी कहना चाहती हूँ छोटी सी जिंदगी हमारी. सोमवार को जन्मे, मंगलवार बड़े हुए, बुधवार शादी, गुरुवार बच्चे, शुक्रवार बीमार, शनिवार अस्पताल, रविवार कहने की आवश्यकता नहीं. सभी प्रबुद्ध वर्ग बैठे हैं, क्या होता है आप सभी समझ गए होंगे, है ना. तो समय का अपना मूल्य है. 1 साल का क्या महत्व उस विद्यार्थी से पूछे जो परीक्षा में अनुत्तीर्ण हुआ. 1 महीने का क्या महत्व है उस माँ से पूछे जिसने 1 माह पहले अपने बच्चे को जन्म दिया. 1 सप्ताह का क्या महत्व उस संपादक से पूछे जो साप्ताहिक निकालता है. 1 दिन का क्या महत्व है उस मजदूर से पूछे जो मजदूरी करके अपने परिवार को पालता है. 1 घंटे का क्या महत्व है उस प्रेमी युगल से पूछे जो मिलने के लिए बेताब है. 1 मिनट का क्या महत्व है उस व्यक्ति से पूछिए जो गाड़ी पकड़ न सका. 1 क्षण का क्या महत्व है उस व्यक्ति से पूछिए जो एक्सीडेंट होते होते बच गया. आधे क्षण का क्या महत्व है उस खिलाड़ी से पूछिए जो ओलंपिक में गोल्ड मेडल न मिला सका. यह है हमारे जीवन में समय का अपना महत्व. और संचालक महोदय ने बहुत सुंदर संचालन किया है. अभी आपने देखा होगा उनकी यहाँ मूछ नहीं है, हैं? वो फॉरेन गए थे अभी, तो वहाँ पर है ना
ऑफिस में मिलने गए थे, बोले साहब आपकी मूछें बहुत अच्छी है, हमको दे दीजिए। बोले नहीं बोले घर पे मिसेज डांटेगी। बोले नहीं आप दे दीजिए। बोले $100 में सौदा फिक्स हुआ है। फिर वो अपना नहीं, वो वैसे होशियार है, संचालन करने में सुंदर बोलते हैं, वैसे ही बोलने की अपनी आर्ट होती है, तो बोलते भी सुंदर है। तो उन्होंने सर से बाल निकाल के देने लग गए। तो बोला ऐसा क्या? बोले हमने तो आपको मूछ मांगी थी, बाल नहीं, सर के बाल नहीं मांगे थे। नहीं बोले हम भारतीय लोगों की विशेषता है, हम अपना माल शोरूम में से नहीं गोडाउन में से देते हैं। चलिए इसी के साथ मुझे यहाँ आने का सुअवसर सर ने दिया, बोलने का सुअवसर दिया। वैसे बोलना है ना, हमारी आदत है। आन तिरंगी झेंडा माना न ढोल दैर, आन तिरंगी झेंडा माना न ढोल दैर, आहे भारताची शान, दिल्ली तख्तावर निशान, स्वातंत्र्य शूरवीरानं केलं प्राणाचं बलिदान, रक्तरंजित ज्योत अजून जलतैर, रक्तरंजित ज्योत अजून जलतैर, आन तिरंगी झेंडा माना न डोलतैर, आन तिरंगी झेंडा माना न डोलतैर, आहे बहुलाख मोलाची हिंदू शिकवण संस्कृतीची, भारताच्या इतिहासाची, थोर संत पुण्यवंतांची, विश्वतुल्यात ती श्रेष्ठ ठरतैर, विश्वतुल्यात ती श्रेष्ठ ठरतैर, आन तिरंगी झेंडा माना न ढोलतैर, आन तिरंगी झेंडा माना न ढोलतैर. धन्यवाद. हां नमस्कार. मी पहिल्यांदाच हिंदी एक नेटफ्लिक्सची मूवी केली आणि थोडी देशावरच आहे, आणि त्यामध्ये मी एक झोपडपट्टीतली गरीब बाई आहे आणि माझ्याकडे एक अतिरेकी आतंकवादी तो लपलेला आहे आणि मला माहीत नाही तो आतंकवादी आहे. तर मला दिले डायलॉग एक, ऐन टायमाला दुसरे दिले, तर दोन्ही मी बोलून दाखवते कारण मला आज म्हणजे 26 जानेवारी आहे. तर हां बेटा बेटा हाँ इधर आओ, तुम्ही से कह रही हूँ, आओ इधर बैठो, लो खाना खा लो. भूख नहीं? अरे खाओ खाना. मग तो जेवतो अतिरेकी आणि मग तो मला पैसे द्यायला लागतो. मी त्याला म्हणते ये शिवाजी महाराज की भूमि है, इस भूमि में सबको अपना मानते हम, अगर आप हम में से हो तो अपने ही हो, लो खाना खाओ, जहाँ चले जाना है चले जाओ. हे मला डायलॉग आले होते. आणि जेव्हा मी शूटला गेले ऑन दी स्पॉट, म्हणजे जनता वसाहत जी मुंबईची धारावी झोपडपट्टी आहे आणि ती तशीच ती जनता वसाहत पुण्याची झोपडपट्टी आहे, आणि त्या झोपडपट्टीमध्ये शूट झालं आहे अगदी छोट्या घरामध्ये. आणि तिथे त्या मेकअप आर्टिस्टकडे अंबर पावडर नव्हती. तर म्हणजे मी खूप कॉपरेट करणारी आहे. मी त्याला काय सांगितलं माहिती आहे का, ती रस्त्यावरची माती घे आणि ती माझ्या साडीला लाव, कारण माझी साडी शाईनी येत होती. ती रस्त्यावरची माती त्याने लावली. दुसरी गोष्ट, एक चुलीवर पातेलं तापवलेलं पाणी होतं, त्याचं कपड्याने पुसलं आणि ते माझ्या साडीला. आणि हे इतकं मॅनेज करते म्हणून मला ही कामं मिळत जातात. मी ॲटिट्यूड बिलकुल ठेवत नाही. आणि छोटीशी रूम आहे आणि तो अतिरेकी झोपलेला आहे. अमेरिकन मुलगा आहे. अमेरिकन मुलाने साविक्स म्हणून आहे, त्याने ते काम केलं आहे. आणि मी त्या छोटासा रूममध्ये ते चपाती भाजी घेऊन येते आणि त्याला म्हणते बेटा बहुत कमजोर हुए हो, आओ खाना खा लो. तो उठून बसतो, बोलतो मुझे नहीं भूक. मग मी त्याला कुंकू, तो कुंकू घेते आणि त्याच्या कपड्याला लावते आणि म्हणते ये तिलक नहीं, इस देश के लोगों ने इस देश के लिए बहाया हुआ खून है. आणि मग मी जायला वळते आणि तो जरा चिडतो, देश के लिए बहाया म्हणतो. अशी वळली 1 मिनिट आणि ते ताट ठेवतो आणि मला तो कॉटवर पाडतो आणि उशी माझ्या तोंडावर दाबून माझा मर्डर करतो.
हा माझा सीन आहे. आणि त्या म्हणजे साऊथच्या यांच्याबरोबर काम केलं मी. ते तेलुगू बोलायचे, मला मराठी कळतं म्हणजे असं. पण ते म्हटले खूप छान काम करता. पण त्या मूवीचा इम्पॉर्टंट सीनमध्ये मी आहे आणि माझा लुक तोच आहे, कपाळा मोठं कुंकू, डोक्यावर पदर. थँक्यू. खऱ्या अर्थानं कार्यक्रम एवढा सुंदर आणि एवढा भव्य दिव्य छोट्याशा खाणी पण सुंदर कार्यक्रम या ठिकाणी. आणि कोकिळेनंतर कावळ्यानं काय घ्यावं, शेवटाला कावळाच. समजणे वाले समज घ्या. तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सरांनी सांगितले की त्वरित एखादं गीत बोलून टाका तुम्ही. प्रयत्न करतोय मी बोलण्याचा. टाळ्यांची साथ दिली तरी खूप आहे, कारण मला तुमच्यासारखा एक कराओके वगैरे मला गाता येत ना. बरं ठीक. माझ्या भीमाचं अक्षर, माझ्या भीमाचं अक्षर दिसतंय सोन्या वाणीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. माझ्या भीमाचं अक्षर दिसतंय सोन्या वाणीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. भीमराव माझा बॅरिस्टर झाला, झोपडीत राहून अभ्यास केला. भीमराव माझा बॅरिस्टर झाला, झोपडीत राहून अभ्यास केला. भारताची घटना लिहिली भीमानीर, लगेलं तर डोळ्याला येत पानीर. माझ्या भीमाचं अक्षर दिसतंय सोन्या वाणीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. भीमराव माझा खंबीर नेता, खंबीर नेता त्याच्या जीवनाच्या गाथा. भीमराव माझा खंबीर नेता, खंबीर नेता त्याच्या जीवनाच्या गाथा. मिलिंद कॉलेज काढलंय माझ्या भीमानीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. माझ्या भीमाचा दिसतंय सोन्या वाणीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. 14 एप्रिलचा सणही आला, समाज सारा जागाई झाला. 14 एप्रिलचा सणही आला, समाज सारा जागाई झाली. अशी मिरवणूक निघाली नव्हती कधीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. माझ्या भीमाचा सोन्या वाणीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर. वाचायला गेलं तर डोळ्याला येत पानीर, वाचायला गेलं तर डोळ्याला येत. धन्यवाद सर.